नवी मुंबई शहरात यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र समोर आलंय। शहरातील पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि पूरस्थिती टाळण्यासाठी उभारण्यात आलेल्या 11 होल्डिंग पॉइंटपैकी बहुतांश पॉइंट्सची तब्बल 80% क्षमता आधीच संपल्यानं प्रशासनापुढे मोठं आव्हान उभं राहिलंय। त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांना पाणी साचणे, जलभराव आणि वाहतूक कोंडी यांचा सामना करावा लागू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते। महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि गाळ काढण्याचं काम हाती घेतलं जातं, मात्र यंदा अपेक्षित वेगानं आणि प्रमाणात काम न झाल्याचं चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे। शहरातील अनेक होल्डिंग पॉइंटमध्ये गाळ साचल्यानं त्यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे। परिणामी जोरदार पावसाच्या वेळी अतिरिक्त पाणी साठवण्याची क्षमता मर्यादित राहणार आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व होल्डिंग पॉइंट आणि नाल्यांची पाहणी करण्यात आली। ज्या ठिकाणी गाळ साचलाय तेथे तातडीनं साफसफाईचे आदेश देण्यात आले। तसंच अधिक क्षमतेचे पंप बसवून पाण्याचा निचरा जलद होण्याची काळजी घेतली जात आहे। नागरिकांकडूनही सहकार्य करावं, कचरा नाल्यात टाकू नये। दरम्यान प्रशासनानं उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी वेळेत काम पूर्ण न झाल्यास नवी मुंबईत यंदा पावसाळ्यात जलभरावाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे महापालिकेच्या कामांकडे नागरिकांचंही लक्ष लागून राहिलंय। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आपण खरं पावसाळ्यापूर्वी हे सर्व दरवर्षी करतो आणि तुम्ही म्हणणार की दरवर्षीच असतात म्हणजे यावर्षी विशेष काय आहे। परंतु यावर्षी विशेष असं आहे की आपण सर्व जे नाले आहेत त्यांची साफसफाई करण्यासाठी खूप अगोदरपासून नियोजन केलं आणि आता सर्व ठिकाणी कामं सुरू झालेली। जी 27 मोठी नाले आहेत ती आपल्या ओरिजिन पासून आपल्या खाडीपर्यंत पूर्ण म्हणजे आपण ओरिजिन पासून म्हणजे जिथून सुरू होतो तिथे शेवट होतो या दोन्हीचे एंटायर साफसफाई करण्याचे आपण करतोय। मी आज दिघापासून सुरुवात केली। दिघाचे बघितले, महापेचे नाले बघितले, कोपरखैरण्याचे बघितले, घनसोलीचे बघितले आणि आज आता आपण वाशीपर्यंत या होल्डिंग पॉइंटपर्यंत आलेलो आहोत। हे कामं होत असताना आपल्याला त्याच्यामध्ये एक संगता राहावी, सगळे एका वेळेस कामं पूर्ण व्हावी याची फक्त आपण आता खात्री याच्यामध्ये करतोय। मी सर्वांना आता आज फील्डवर असताना सूचना दिलेल्या आहेत, कामं सुरू झालेली आहेत आणि 15 मे पर्यंत ही सर्व कामं, कारण आपण 31 मे पर्यंत हे थांबायची गरज नाही। जरी 4-2 दिवस याकडे एखाद्या वेळेस मागे झाला तर मागच्या वेळेस आपल्याला 12-13 मेलाच पाऊस आला होता आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपली अडचण पण होती। तर ती ह्या वेळेस परिस्थिती येऊ नये त्यामुळे आपण आत्ताच तयारी आता केलेली आहे। होल्डिंग पॉइंटमध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण चर्चा करतो की होल्डिंग पॉइंटमधली क्षमता कमी झाली, अभ्यासांची हे सगळं चुकलं आहे, परंतु हे होल्डिंग पॉइंटची क्षमता पूर्ववत करण्यासाठी सुद्धा आपण स्वतंत्ररित्या आता प्रयत्न करतोय। ही सर्व करत असताना आपल्याला मँग्रोव्ह सेलची परवानगी लागते, आपल्याला माननीय उच्च न्यायालयाची परवानगी लागते। या दोन्हीसाठी अर्ज जो आपण ते केलेले आहेत। मँग्रोव्ह सेलची ऑलरेडी एकदा त्याची पाहणी झाली, त्यांनी पर्यायी वनीकरणासाठी लागणारी जमीन शोधण्याचं काम सुरू आहे। ती जमल्यानंतर त्याची मंजुरी मिळेल आणि मग आपल्याला डिसिल्टिंग पूर्ण करून तिथे जवळजवळ धारण क्षमता 80% पेक्षा कमी झालेली आहे। त्यामुळं आपल्याला ज्यावेळेस पाणी धरून ठेवणारी जी काय आपली स्पंज होती ती स्पंजच आपली निकामी झालेली आहे। तर ती स्पंज आपल्याला लगेच पूर्ववत करणं गरजेचं आहे। आणि आणखीन एक सगळ्यात बाब मोठी आहे की आपण पंप हाऊस पण ठेवलेले आहे की ज्यावेळेस अशी काही आपत्ती येते तर आपल्याला पंप हाऊस ऑपरेट केलं पाहिजे। जे जुने पंप हाऊस होते ते बदलायचे सुद्धा काम चाललं आहे, त्याची क्षमता वाढवण्याचं काम सुरू झालं आहे। आज आता मी इथे जो उभा आहे तो आपला हा वाशीमधला होल्डिंग पॉइंटचा आपला पंप हाऊस आहे, त्याचं सुद्धा आता काम चाललं आहे। येथे सुद्धा आपण 1300 HP चे पंप होते तिथे आपण जवळजवळ 1700 HP चे पंप आता लावणार आहे आणि शहरामध्ये कुठे पाणी राहू नये याची खबरदारी घेण्याची सर्वांना सूचना दिल्या। मी स्वतः जातीने हे सर्व कामे मी बघणार आहे। आज जरी मी 1 दिवस आलो तरी मी पुन्हा 3 दिवसांनी बाकीच्या क्षेत्रामध्ये जाणार आहे। पुन्हा मी सगळ्यांना पुन्हा एक 10 एप्रिलच्या अगोदर 10 मेच्या अगोदर पुन्हा एकदा सर्व क्षेत्रामध्ये पुन्हा जाता बघून राहणार आहे की झालेली कामं जे सांगितलेल्या सूचनेप्रमाणे झाल्यात की नाही याची सुद्धा आम्ही खात्री करू आणि ह्या वेळेस शहराला पुन्हा कुठे अशी अडचण येऊ नये, नागरिकांना अडचण येऊ नये हा एक आम्ही बघण्याचं काम करू। मागच्या वेळेस आपल्याला आठवत असेल की महापेमध्ये एकदम त्या सर्वेला आपल्याला पाणी आलं, तसं पाणी येण्याचं काही कारण नाही, परंतु ज्यावेळेस MIDC मध्ये काही जे खोलगट भाग होते तिथे बांधकाम नव्हतं, तिथं पाणी साठून राहायचं, तिथे आता बांधकामं सुरू झाली। तर त्यांच्याही संस्थेबरोबर आम्ही चर्चा केली, तिथले सुद्धा पूर्ण ड्रेन लाईन ज्या आहेत त्या कनेक्ट करण्याचं सुरू केलं। बुलेट ट्रेनचं काम चालू आहे, त्यांनी सुद्धा एक बंधारा बांधलेला होता, त्याच्यामुळे सुद्धा कुठे पाणी अडचण होते का तोही आपण काढायला सांगितलं। त्याच्याचबरोबर आपण ठाणे बेलापूर रेल्वे लाईनच्या बाजूला आपलं जे नाला जातो तोही क्लीन करायच्या सूचना दिल्या। मला वाटतं की याच्यानंतर निश्चितपणे एक सर्व क्षेत्रामध्ये कुठेही पूरस्थिती राहणार नाही, पाणी राहणार नाही याची व्यवस्था होईल। आपण त्याच्यानंतर 22 तारखेला आता मी सगळ्याच यंत्रणांची बैठक लावलेली आहे। या बैठकीमध्ये ज्यावेळेस MSEB आहेत, MIDC आहेत, सिडको आहे, नॅशनल हायवेची अथॉरिटीज आहेत,
त्याच्याचबरोबर आपल्याला इथे बाजार APMC मोठी बाजार आहे. तिथले APMC मध्ये सुद्धा त्यांचे जे अंतर्गत गटर आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा, भाजीपाल्याचा कचरा जातो आणि त्यांची सुद्धा क्षमता कमी होते. ते सुद्धा आपण स्वच्छ करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचाही आढावा मी 22 तारखेला घेणार आहे. यावेळेस सर्व यंत्रणांना अगोदरपासून आम्ही अलर्ट केला आहे आणि सर्वांकडून काम करून घेण्याची जबाबदारी पण आमच्यावरच आहे. शहराला कुठे त्रास होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण खात्री आम्ही निश्चितपणे केली आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.